फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल, माय व्लॉग. तर आज मी शूट करायचं ठरवलं आहे अ डे विथ मी. तर डे विथ मीची स्टार्टिंग होती 11 वाजता, आता वाजलं ते 11. तर सकाळचं काम तर माझं झालं आहे. मी सकाळी काय काय करते तुम्हाला म्हणजे माझं पर्सनली, तर त्याचा मी व्लॉग शूट केला आहे ऑलरेडी, एक्सरसाइज व्लॉग म्हणून. तर तिथपर्यंत म्हणजे तो तुम्ही बघू शकता. आणि मग त्यानंतर घरचं काम वगैरे आवरलं की मग तिथून पुढं माझा दुसरा रोज असतं रुटीन. पण आज मी माझं वेगळं रुटीन दाखवणार आहे, कारण मी चालली बाहेर म्हणजे मामाच्या गावाला. तर का चालले, कशासाठी चालले तुम्हाला व्लॉगमध्ये कळेलच. तर व्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. हा माझा आउटफिट आहे. काही थंडीमुळे लय जास्त नाही घातलं, कसं जर्किंग वगैरे घालायला लागतं परत, म्हणून मी आधीच स्वेट शर्ट घातले आणि काळे पॅन्ट, सॉक्स वगैरे घातलेत. तुम्ही बघितले असेल मगाशीच. आणि स्कार्फ बांधणार. चला जाऊया. इथून मी घेतले होते पेढे आणि कलाकंद रिकाम्या हाताने कसं जायचं ना म्हणून. आणि इथं ना एक फोटोशूट एरिया किंवा डेव्हलप एरिया झालेला आहे. ॲक्च्युली फोटोशूट नाही, पण इथं लोक येऊन फोटो काढतात. तर मी पण ठरवले की माझे पण जेव्हा इंस्टाग्रामला 100K आणि यूट्यूबला 50K होतील ना, तेव्हा मी पण इथं फोटोशूट करायला जाणार आहे. आता कोणत्या जमान्यात होते ते बघूया, पण जाणार आहे हे नक्की तेव्हाच. तर मी एवढे स्कार्फ बांधून चष्मा वगैरे घालून जाते, कारण काय ना आधीच ब्युटी नाही, जेवढी आहे तेवढी त्या उन्हाने काळी पडून जायची म्हणून. त्यानंतर बघा मी पोचले आणि बघा स्वागत बघा काय केलंय. खाली कपडे माझे खराब होऊ नये, पायाला टोचू नये म्हणून तिने डायरेक्ट परत चांगली फुलं आली ग झाडाला. आता घे इकडे परत बसाय. अख्खच झालंय का एवढं जीव चालला आता नुसता करायचं. अण्णा असलं काय करणार होते? अण्णाला फोन करून आपण कुठे आहे? तू बोल माझ्या फोनवरून, बघू अण्णाला कळत आहे का मी इथे आहे का कुठे. ह्या पण डबल फोन आहे आपल्याला रेकॉर्ड करायला. मग तुझा व्हिडिओ नको काढायला, असंच पिऊ का? आहे माझ्या मामाची मुलगी जना, तुम्ही हिला माझ्या व्लॉगमध्ये आधी बघितलंच असेल. तर हिने मला 2 दिवस झाले फोन करून बोलत होती की ये मी आजारी आहे, मी शाळेत जात नाही, तू ये ना. मग एक दिवस तर मी टाळलं, खोटं बोलले. पण आता दुसऱ्यांदा म्हटलं जाऊ दे, जाऊच या, नाही का काय फरक पडतो. तसे मी घरी मोबाईलच बघत बसते. मग जाऊन आले होता फोन, ते येतात ते. त्यांना पहिलं वाटलंच नाही की मी आले. त्यांना वाटलं असं हिने कोणाच तरी मोबाईलवरून फोन केलाय. म्हटले आलो, येतील आता. तर आम्ही दोघं खातो पेढे आणि काय हे कलाकंद. आजी दिवसभर कामाला जाते शेतात दुसऱ्यांच्या, त्यामुळे ती घरी नसते. कायची साखर कमी. घरापाशी पण सेम असे दगडे तुम्हाला माहीत असतील. त्यातच फिरून ना माझ्या पायाला झाली इथे एवढी मोठी जखम. त्याला लावायला बँडेज आणायला गेली ती. मला इथं लय भारी आवडतं, कारण त्यांच्या इथं लगेच दुकान, काही लागलं का लगेच गेलं का आणलं. आमच्या इथे तसं बार गावात जायला लागतं, कंटाळा येतो. मग गेली ती बँडेज आणायला, लावून टाकली तर पायाला. बघायचं लागलेले दुखत एवढं सुजले असं. नाही धुवा म्हणलं पाय पहिला स्वच्छ, मग लावेल. आली बँडेज घेऊन. तर मला तिला व्हिडिओ नको काढू म्हणते माझा, काय माहिती तिला काय व्हिडिओची भीती वाटते. तर मला ना मामाची इकडे बाई म्हणतात, सगळेच बाई म्हणतात. बाई म्हणजे मला असं वाटतं मोठी मुलगी किंवा मोठी मुलगी, हां मोठी घरातली मोठी मुलगीला शक्यतो बाई म्हणतात. कारण माझ्या आत्याला पण बाई म्हणायचे, ती पण आमच्या इकडे सगळ्यात मोठीच होती, म्हणजे होती नाही आहे आत्या. तर तिला पण बाईच म्हणतात ना सगळे. मग मला पण आमच्या मामाच्या इकडे सगळे बाईच म्हणतात. आमच्या इकडे नाही कोण बाई म्हणत, आमच्या इकडे मला तायडी म्हणतात, ताई. तर ही ज्वारी तर बाबांनी वाळ्या घातली आणि माझ्या पायाला झालेली जखम मी तुम्हाला सकाळी दाखवली होती बघा. फुलाचं झाड आलं तुझं? नाही ना, आणि ते लय दिवस झालं तर आपण आधीच काढून ठेवलं होतं. त्यावेळेस मी जे मामाच्या गावाला आले होते ना, तेव्हा बघा मी तुम्हाला दाखवली होती वेलवेटची फुलं. त्याच्या फुलाचा मी फोटोशूट वगैरे केलेला. तर ते झाड मला तिने दिलं होतं तिच्या मामाच्या घरून आणून, पण ते मी माझ्या घरी काय म्हणजे जगलंच नाही. ते खूप दिवस झाले ना राहिले, मी 2 दिवस तिथंच राहिले, त्यामुळे ते झाड तिथंच सुकलं. अर्थ कंट्रीला जाऊ ना. माझे यूट्यूबला हे झाले ना 50K किंवा इंस्टाग्रामला 100K, मग आपण जाऊ चांगले कपडे बिपडे घेऊन. तो पैसे पण मिळतील ना मला, मग जाऊ बरं का. अगं ही पण मला म्हणती चल तिथे फोटो काढायला जाऊया. आता काही संध्याकाळी आईच असं दिसले.
शेंबडी शेंबडी या पार पुरण केलता का फोन मग काय चालू लकांची आणि कुत्रे काल याच्यातला त्यांचा फॅन जणांनी धुतला होता ना डायरेक्ट त्याचे नट बोल्ट तिने हारूनच टाकले. बाबा तो फॅन घेऊन गेले होते नीट करायला, त्याच्यामुळे ते तिला खवळत होते, म्हणजे रागवून असे बोलत होते. पण काय नाही, तो सापडला तिला, तिने ठेवला होता तो, फक्त तिला माहित, आईने ठेवला होता ऍक्च्युली तो, तिला काय माहिती त्यात नट आहे असं नाही का. बाबांनी आणले होते समोसे खायला आम्हाला दोघींना. मग काय त्यांना तर उपवास होता, गुरुवार होता ना, मग आम्ही दोघी खात होतो समोसा आम्हाला खायला, शेंबडीला आणि मला. लॉटरी लागल्या वेगळा पेढ देऊ, आता सध्या खायला आणले. बरं लॉटरी बघू लागत ती का ह्या जन्मात लागते ना, काय मान पण जे नशिबात त्याला आपलं काय नशिबात. एवढं मोठं भांड आणलंय जण वाटते चुरायला समोसा चुरायला आणलाय ना. चमचे का नाही घेतला गरम करायला लावलं मला नाही असं बुडून बुडून हा असं बुडून खायचं ग. जत्रा मला हे नाही आवडत आहे. चांगलं नाही म्हणले ते काय आवडत नाही समोसा. केचप काय ते ना चटणी वाकडं करा, त्याला चटणीला झाकण लाव, मग बरोबर बुडून येणार त्याला काहीतरी. आदल्या दिवशी नानांनी आणला होता ऊस आणि जणांना माझ्यासाठी एक कांड ठेवलं होतं, म्हणली बाई येणार आहे आज तिच्यासाठी ठेवा. त्या दिवशी तर काही मी गेले नाही, पण मग ते दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी कामाला आलं. तर मला बाबा ते सांगत होते की तिने त्यासाठी ठेवलंय बघ, कालच म्हणली ती हे बाईसाठी ठेवा, बाई येणार आहे. आता पहिल्यापेक्षा हलके दिवस झाले, पहिले काळा करायचे मी बार सुट्ट्या एवढ्या निघायच्या, पार जातं तोंड सगळं सोडून जायचं. हा वाळू जायचं तिकडून आम्ही आणायचो होतो, काय ते काळक्या ऊस, त्याचं नावच काळक्या ऊस. आता पाणी देऊन नाही नाही बियाणं वेगळे, आता तर बियाणं वेगळे. तेवढ्या मिल्या आणि कधी म्हणजे बरेच दिवस झाले तेव्हा. कोणी केलं होतं, तुम्ही पप्पानी? हा जुन्या घरात राहत होतं मला वाटतं, माडीत. आणि काय काय दोघं आहे आम्ही शेण. गुरुवारचं कापलं होतं काय मार्गशीर्ष महिन्याचं. होय. सकाळची बघायची, एक कोंबडी नाही राहिली डाल्या घाली. हा कुठे गेल्या मग त्या? मेल्या 5-6 होत्या. त्याचा किती पैसे झाले? देवाने शिक्षा केली. मग सकाळी बडबड केली काय. मग काय ते हा तसंच झालं असं, तसं म्हणायला तर तसंही झालं असं म्हणा. एवढ्याला हा ते आहे ना का, लय तर एखाद 2 सगळ्यात कशा मेल्या. 5-6 कोंबडी होते ना. तुम्ही कशाला खायचं, तुम्हाला काय कळलं आता नाही? तुझ्यासारखे शेण आहे. गुरुवार आता तू कशी मारायला आम्ही थोडी घरात करणार आहे, आम्ही दोघीच खाणार आहे. नाही मी नाही खाणार, मी नाही खात. ते पुस्तक वाची देते. हा 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 मार्गशीर्ष पाहिलं गुरुचरित्र वाची देते. आता नाही म्हणले जा आपले टोटीच्या गाडीत नेऊन. मी गेल्यावर जना म्हणत होती की चिकन आणायचं, तेव्हा अण्णा सांगत होते की आम्ही गुरुवारीचं मार्गशीर्ष महिन्यात एकदा चिकन खाल्लं होतं, अशी कोंबडी कापून खाल्ली होती, म्हणजे आमच्याच घरी माझ्या पप्पांनी त्यांनी. तर म्हणले सगळ्या कोंबड्या मेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी एक कोंबडी डाल्याखाली राहिली नव्हती. कशाने मेली, काय झालं, काही कळलं नाही. म्हणून तिला सांगत होते की खाऊ नको, म्हणू नको, आज आणायचंय म्हणून. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी चिकन खाऊ नये. तसं तर मार्गशीर्ष महिन्यात खाऊच नाही का, गुरुवारी काय कधीच नाही, म्हणजे खाऊच नाही शक्यतो. काय फरक पडतो पाळल्याने. तर त्यानंतर ना माझा मामा जाते कंपनीत कामाला, तर त्यांच्या कंपनीत असे कपडा वगैरे असतो हात पुसायला वगैरे, तर तो असं भारी भारी कपडे असले ना घरी घेऊन येतो, घरी काय पुसायला वगैरे. तर त्याचा मी इथं बो बनवला होता आणि जणाला पण एक रुमाल बनवून दिलाय, छान आहे त्याचा कापडा. 2 मिनिटं. हा छान वाटते, असं वाटतंय दिलच झालंय.
हा का हां छोटं झालं ना कापड कडक पाहिजे होतं मला व्हिडिओमध्ये जरा आणली का ये ना यार आपल्या घरातलं पेलं आण मी पितो वाटलं तर नाही काय आला आम्ही पितो याने काय म्हणले गलास दिली होय बरं आहे बा, मग आपल्याला धुवायला नको घरी चहा करत बसायचा नको म्हणून आम्ही आणलाय चहा 2020 आणला का बेटी व्हिडिओ घेतला नाही का त्यांना त्याला घेते ना आता तुला बुडव त्याच्यात तिला ते एका याच्यात 2 कप मस्त गरम गरम आहे बाजारा घे ना तुला त्याच्यातच नको त्याच्यातच घेऊ ना परत लागल्यावरून नको मला आता एवढा बाजार तुम्हाला काय घ्यायचं घ्या आणि त्याला दाखल लावून टाकू परत एवढेच का कप आहे नाही ते दोन तुम्हाला अजून एक नको नको काय बरं एक की तू काय वाचून ठेवते दिसता मग मला हा मग हे घे ना मग तो घ्या तुम्हाला चांगला गरम गरम परत वाजता आला सर्व लगे ठेवा मग वाटवायचं हा असं कपानी काढायचं हे मला अण्णांनी सांगितलं तेव्हा ते म्हणतात दिमाग लगाने का बेटी आणि ते नेमकं जणांनी शूट नाही केलं दिमाग चलाने का बेटी असं म्हणत होते मला संत जनाबाई गाणंच नाही तर नाव चांगले हे केव्हा खाय तुम्ही बिस्किट 2 आणले आणि तुला तर लई भूक लागली म्हणजे 3 आणि 3 6 आणि 7 बिस्किट 5 रुपयाची थोडी काय चित्र दिले पुढे दाखवायला आहे का माणसासारखं तरी तू ये म्हणली आलं ना आता काय काय कपडे आता काय थांब ना मला घरी घेते ना का मग घरात अशी कवा निघून गेल्या नाही म्हणलं ना परत येईन तुला नाही तुकडा तिला नाही उठ होय उभी राहा चालले मी घरी दिवस गेला आपला किती वाजले जाणार 5 वाजले असे ना 4 वाजले का 4 वाजून 9 मिनिटं मग 5 वाजता पोहोचन मी घरी स्वयंपाक करायचं मला घरी गेल्यावर चला आता काय करावं शिरूरला जाऊन एका दिवशी तुला सांगा ना आधी मी हली काय नको जायचं का उद्या जाऊ ना उद्या काय आला चार्जर नाही आणला मी चार्जिंग करायला नको गाडीला बुधवारच्या त्या दिवस उद्या जाऊ मी काय म्हणते ते ऐक पुढचं हां शिरूरला लगेच जाऊ नंतर जाऊ हले भेटन तू येत नाही ना आता विराजन येणार आहे ना ते आणूनला घेऊन ये नको तर शाळा आहे रविवारचं ये रविवारचं पण असते सुट्टी नाही आम्हाला मग पेपर जवळ आल्यात मग नाही भेटायचं यायला सुट्टी लागत मग भेटन नाही भेट कसं बस समजावलं म्हटलं परत येईल मी अशा एखाद्या दिवशी तुला कधी सुट्टी असल्यावर सांग मला मग तर आले मी घरी बघा आमचा पसारा ओळखला असेल तुम्ही आमचं घर आहे इथं गाडी वगैरे लावली उतरून आले तर म्हणलं व्हिडिओची एंडिंग घ्यावं परत नंतर काय जमायचं नाही तर आले मी काय चाललंय असं दोघांचं काय माहिती तर आले भेटून जाण्याला म्हणजे भेटायचं एवढं काय हे नाही पण म्हटलं चला जाऊ द्या तिने काल पण मला फोन केला होता तर तिला खोटं बोलले म्हटलं गाडीला चार्जिंग नाही मग आता परत आज म्हटलं उद्या येईल तर उद्या सकाळी म्हणजे आज सकाळी पण तिने परत फोन केला की येणार आहे ना तू म्हटलं चला जाऊनच येऊ द्या तसंही मी दिवसभर काय मोबाईलच बघत बसते मग काही 1 तास जायला 1 तास यायला खूप झालं 2-4 तास मस्त टाईमपास केला तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर आणि काय तिलाही बरं वाटलं की तिच्या फोनने मी गेले आणि मलाही जरा टाईमपास झाला एक ब्लॉगही बनला तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल अ डे विथ मी वाला चांगला स्पेंड झाला असेल तर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय